Good morning, everyone, and welcome to the next lecture of our Mathematics 2. Yesterday, we have started with our 6.1, of which we have completed 4 questions. Fifth was pending, and sixth was homework, and that I have explained already. Sixth एकदा पहा काय म्हणतात. How many three-digit numbers can be formed using the digits 3, 4, 2, 3, 4, 5, 6 if digits can be repeated? Okay. जर का मला 3 डिजिट सपोज जर करायचे असतील तर माझ्याकडे आहे युनिट प्लेस, टेन्स प्लेस अँड हंड्रेड प्लेस. तर टेन्स प्लेस भरण्यासाठी माझ्याकडे मी ह्या रिपिटेशन अलाउड आहे ना. रिपिटेशन इज अलाउड. सपोज मी ह्यापैकी कोणताही नंबर चूज करू शकतो. मी 5 चूज केला युनिट प्लेसला. दॅट कॅन बी चूजन इन 1, 2, 3, 4, 5 वेज. ओके. त्यानंतर मी टेन्स प्लेस साठी मी ह्यापैकी कोणताही नंबर चूज करू शकतो. सपोज मी परत एकदा 5 केला तरी पण आय हॅव अ ऑप्शन बिटवीन 5. आणि जर मला 100 प्लेसला चूज करायचं असेल तर मी तो परत एकदा 5 चूज जर केला तर अगेन आय चूजन इट फ्रॉम द 1, 2, 3, 4, 5. सो 125 शुड बी द आन्सर. एलॅबोरेट करण्याची गरज आहे का? एनीवन? चलो, क्वेश्चन नंबर 5. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स, हा आपण लिहिलेला आहे नोटबुक मध्ये. लेट्स चेक. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन बी फॉर्म्ड फ्रॉम द डिजिट्स 0, 1, 3, 5, 6 if repetition of digits number 1 are allowed, number 2 are not allowed. चलो, so write down. Write down. Given that there are 5 digits, from which we have to form 3-digit number. We have to form 3-digit number. So number 1. So number 1 टाकायचं मध्ये काय आहे? Repetition is allowed, right? पहिले काय? Repetition is allowed. Okay, so write down. Number 1, repetition of digit is allowed. Repetition of digit is allowed. ओके. लक्षात घ्या, माझ्याकडे कोणते कोणते नंबर्स आहेत? 0, 1, 3, 5, 6. 0, 1, 3, 5, 6. सर्वजण इकडे पाहताल. ओके. 3 डिजिट नंबर्स आहेत 0, 1, 3, 5, 6. ओके. सो हे जे डिजिट्स आहेत ह्यापैकी रिपिटेशन अलाउड आहे. म्हणजे मी जर का मला युनिट्स प्लेस जर मला भरायची असेल, युनिट्स प्लेस, ओके, तर मी ह्यापैकी कोणताही नंबर भरू शकतो. 0 भरू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. मी 0 भरू शकतो तिथे. सो 1, 2, 3, 4, 5 मी त्याला ती जागा 5 वेज मध्ये भरू शकतो. येस. सो युनिट्स प्लेस मी 5 वेज मध्ये करू शकतो. त्यानंतर 100 प्लेस, टेन्स प्लेस मला पहा 1, 2, 3, 4, 5 5 वेज मध्ये भरू शकतो, कारण की रिप्लेशन ऑफ डिजिट्स अलाउड आहे. ओके. बट व्हेन आय कम टू द 100 प्लेस, 100 प्लेसला काय होते बाळांनो, मी इथे 0 टाकू शकत नाही. जर का मी ते 0 टाकला हा 2 डिजिट नंबर बनला. पण माझी कंडिशन काय आहे? आय वॉन्ट टू फॉर्म 3 डिजिट नंबर. समजते? मी ते 0 टाकू शकत नाही, कारण की हा 55 बनला फक्त. सो 55 इज अ 2 डिजिट नंबर. सो आय डोंट वॉन्ट 2 डिजिट का नंबर. सो मी इथे 0 सोडून कोणताही नंबर भरू शकतो. म्हणजे हा 0 आता इथे कट झाला, म्हणजे मी ह्या 1, 2, 3, 4 नंबर पैकी कोणताही नंबर भरू शकतो की नाही? करेक्ट आहे. आता मला सांगा, मी युनिट्स 100 प्लेस भरल्यानंतर मला टेन्स प्लेस भरणं कंपल्सरी आहे का?
मी 100 प्लेस भरल्यानंतर 10 प्लेस भरणं कंपल्सरी आहे का? येस, म्हणजे इथं येईन बाळांनो अँड. 10 प्लेस भरल्यावर युनिट प्लेस भरणं कंपल्सरी आहे का? येस, म्हणजे इथं पण येईल अँड. सो अँड आल्यावर आपण काय करतो बाळांनो? मल्टिप्लिकेशन. सो राईट डाऊन. Write down. Units place can be units place can be occupied by any number in 1 2 3 4 5 5 ways. In 5 ways. Next, आता मध्ये काय एक लाईन सोडायची, तो म्हणायचं अँड. लाईन म्हणजे एक मोकळ्या लाईन मध्ये मध्ये लिहायचं अँड. Tens place can be occupied by any number can be occupied by any number in अगेन 5 ways. कारण की रिपिटेशन अलाउड आहे ना. रिपिटेशन अलाउड असल्यामुळे मी कोणताही नंबर भरू शकतो तिथे. परत एक लाईन सोडायची, अँड. हंड्रेड्स प्लेस can be filled, can be occupied by any number other than 0. 100 place can be occupied by any number other than 0 in 4 ways. बच्चे समजले सर्वांना 4 ways कसं आलं? Great. Therefore using principle of and आया तो क्या करते हैं अपन बच्चों? Multiplication. Therefore using principle of multiplication. Number of 3-digit numbers. Number of 3-digit numbers can be formed is equal to 5 into 5 into 4. So 4 पंचे 20, 20 पाचे 100. 100 numbers. So 100 ways जरी म्हणलं तरी पण चालतील. Option number 2. Repetition of digit is not allowed. Repetition of digit is not allowed. चला एकदम इझी वाढलो. परत एकदा पहा माझ्याकडे कोणते कोणते डिजिट आहेत. माझ्याकडे 0 1 3 5 6 हे डिजिट्स आहेत. सपोज मला जर टेन्स प्लेस युनिट्स प्लेस भरायचा युनिट्स. ओके, तर मला माझ्याकडे सांगा माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत युनिट्स प्लेस भरण्यासाठी?
5 ऑप्शन. ओके, काम करू आपण पुढच्या साईडने सुरू करूयात इकडनं. हंड्रेड्स, कारण की शून्य आहे ना. हंड्रेड्स, टेन्स अँड युनिट्स. ओके, लक्षात घ्या. सपोज माझ्याकडे 100 प्लेस भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत पहा. मी 100 प्लेसला शून्य सोडून कोणताही नंबर भरू शकतो. येस, म्हणजे मी इथे 1 2 3 4 4 वेज मध्ये भरू शकतो. सपोज जर मी इथे 1 भरला 1, ओके, तर तुम्ही 1 ह्या लोकांपैकी चूज करू शकतो ना. शून्य मी त्यामध्ये चूज करू शकतो का? नाही करू शकतो, की शून्य जर मी चूज केला तर तो 2 डिजिट नंबर बनून जाईल. ओके, सो दॅट कॅन बी डन इन अ 4 वेज. ओके, त्यानंतर आता काय झालं, 1 तर माझा कट झाला, पण हा जो 0 होता तो आता माझा परत त्याच्यामध्ये काय होऊन जाईल, ऍड होऊन जाईल. येस, 1 तर कट झाला, पण आता मला 10 प्लेस भरण्यासाठी माझ्याकडे किती नंबर ऑफ वेज आहेत बाळांनो? अगेन आय हॅव 4 वेज. समजते, कारण की आता माझ्याकडे काय झालंय, 0 ऍड झालेला आहे. सपोज मी इथे काय केला, 0च टाकला. ओके, सपोज मी इथे काय केला, 0 पुट केला, तर 0 पण कट झाला, कारण की रिपिटेशन नॉट अलाउड आहे ना. मी 0 परत घेऊ शकत नाही, म्हणून डायरेक्ट कट करून टाकला. आणि आता मला सांगा, ही जागा भरायला माझ्याकडे किती ऑप्शन बांधलो? फक्त 3 ऑप्शन्स आहेत. सपोज मी इथे 5 भरला, तर माझा 5 इथे कट झाला. मग आर गेटिंग दिस? मग सांगा, 100 प्लेस भरल्यावर 10 प्लेस भरणं कंपल्सरी, 10 प्लेस नंतर युनिट प्लेस कंपल्सरी, तो यहाँ पे आएगा एंड. So these are the number of ways in which numbers can be formed. Understood? चलो, रिपीटेशन अलाउड जब रहता है ना तो बहुत इजी रहता है. जब नॉट अलाउड रहता है ना तेव्हा पण इझी असतं. उलट हे जास्त इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यावर जास्त क्वेश्चन म्हणतात नॉट अलाउड. कंडिशन वगैरे ह्याच्यावर असतं सर्व. बच्चों, हैव यू अंडरस्टूड कि 4 into 3 into 4 कैसे आया? चलो, so write down. Hundreds place जेव्हा शून्य असतो त्यावेळेस नेहमी 100 प्लेस पासून सुरुवात करायचा. ऑलवेज रिमेंबर दिस. 100 place can be filled by any number other than 0 in 4 ways. Next, tens place can be filled can be occupied जरी म्हणलं तरी पण चालेल. can be occupied by any number including 0. in 4 ways. अगेन इथं अँड म्हणलेत मध्ये तुम्ही मस्तपैकी सांगायची गरज नाही तुम्हाला. त्यानंतर युनिट्स प्लेस can be occupied by remaining numbers. वरती पण रिमेनिंग पाहिजे होतं, बट ठीक आहे. चलो आता लिहिले आपण ए नंबर. युनिट्स प्लेस कॅन बी ऑक्युपाइड बाय remaining numbers including 0 in 3 ways. So number of ways. पाहिजे, काही लोकांना वाटतं सर तुम्ही इथं 0 टाकला म्हणजे कंपल्सरी तो 0 टाकायचा का प्रत्येक वेळेस? नाही रे, 0 हा टेन्स प्लेसला पण येऊ शकतो आणि युनिट प्लेसला पण येऊ शकतो. तो कुठे जरी आला तरी पण चालणार आहे. जो हा आहे माझा युनिट प्लेस किंवा टेन्स प्लेस,
ह्या दोघांपैकी मला 100 शून्य माझा कुठेही चालेल. म्हणजे मी शून्य न घेता, सपोज जर मी इथे काय घेतलं 3 घेतला तर 3 कट होऊन जाईल, मी शून्य इथे घेऊन टाकेल. समजतंय ना? सो दिस इज जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. मी हे जे एक्झाम्पल देतोय, दिस इज जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. याचा अर्थ असा नाहीये की मला 105 हाच नंबर बनवायचा होता. 105 नंबर मी तुम्हाला बनवून दाखवला. 55 नंबर मी तुम्हाला बनवून दाखवला की हा सक्सेस होत नाहीये. येस. सो डोक्यामध्ये जे माइंड मॅपिंग करतायत ते रॉंग करतायत. की शून्य मध्येच टाकायचं आहे. नाही, शून्य मध्ये नाही. शून्य हा टेन्स प्लेस किंवा युनिट प्लेस कुठे पण टाकू शकतो आपण. गॉट इट? चलो, सेकंड सेंटेंस का, टेन्स प्लेस कैन बी ऑक्युपाइड बाय रिमेनिंग नंबर्स. तुम लिख लो रिमेनिंग नंबर्स इंक्लूडिंग जीरो in 4 ways. Therefore, number of ways, a number of 3-digit numbers is equal to 4 into 4 into 3. Using principle of multiplication लिया, ऐसा लिखा ना उधर, कितना आएगा 16 त्रिक 48 ways. Done. Next example. 6 number was the homework. 7 was also for homework, right? Write it down. A letter lock has 3 rings and each ring has 5 letters. Determine the maximum number of trials that can be required to open a lock. झालं लिहून? ओके, पहा इथे काय म्हणतात, खूप इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 7. काय म्हणतात, तुम्ही ते लहानपणी असते ना तुमच्या सायकलीला वगैरे असे लॉक, किंवा कधीतरी एखाद्या तुमच्या सुटकेसला वगैरे लॉक असतात पाहिजे. ओके, त्यांचं काय म्हणणं आहे की एक लॉक आहे ज्याला 3 रिंग्स आहेत. ओके, सो रिंग 1, रिंग 2 आणि ही रिंग 3, आणि प्रत्येक रिंग मध्ये 5 लेटर्स आहेत. सो 5 लेटर्स म्हणजे काय, इथे सपोज ABCDE, त्याला सपोज ABCD, ABCDE, ABCDE. ओके, तर अशा प्रकारचे लॉक आहेत. ओके, आणि तुम्ही बऱ्याच वेळा पाहत असाल की जे सुटकेस वगैरे असतात त्यांचा जो नंबर असतो तो कसा असतो, एक सिरियली असतो की ए ए ए घेऊन या, तुमचं जे सुटकेस ओपन होऊन जाईल. म्हणजे सेम असं जनरली, नाही का, किंवा 0-0 असतात का, त्याला 0-0-0 या ना, तुमचं लॉक ओपन होऊन जाईल. है की नाही? कधी पाहिले का अशा लॉक वाले हे
बच्चो हे जे मी ते लिहिले हे तुम्हाला कळले का? मी तुम्हाला जे सांगतोय ते सायकलला पण एक लॉक असतं पा, सायकलचा ते वायर लॉक असतो फार एकदम जेम्स बॉन्ड सारखा पासवर्ड टाकतो आपण त्याला. हा आता आठवलं, जेम्स बॉन्ड म्हणल्यावर वायर लॉक असतं ते. ओके, सो ते वायर लॉक जे असतं ना, तर त्याचा त्यांनी हे थोडक्यात एक्झाम्पल आहे असं दिलंय. त्यांचं काय नाही, हे जे वायर सॉरी हे जे रिंग्स आहेत, ह्या रिंग मध्ये काय अल्फाबेट्स आहेत. आता मला सांगा, इथे कुठेही ते म्हणत नाहीयेत की रिपिटेशन अलाउड आहे का नाहीये, असं कुठेही ते म्हणत नाहीयेत. म्हणजे रिपिटेशन अलाउड आहे का नाहीये असं कुठंच म्हणत नाहीयेत ते. समजतंय? बट मला सांगा इथं व्हर्च्युअली रिपिटेशन अलाउड आहे का बरं? कारण की जे अल्फाबेट्स आहेत ते लॉक मध्ये रिपीट होऊ शकतात. मला पासवर्ड ठेवायचा आहे, सपोज 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 मी काय करेल, ए फॉर अक्षय, मी काय करेल ए ए ए असा पासवर्ड ठेवेल. किंवा मला नाही ठेवायचा, मला ठेवायचा ए बी ए असा ठेवायचा आहे. ठेवू शकतो की नाही? किंवा मला असं ठेवायचं आहे बी बी सी, ठेवू शकतो की नाही? म्हणजे मी कसाही पासवर्ड ठेवू शकतो. म्हणजे इन शॉर्ट रिपिटेशन इज अलाउड. आपण नोट लिहिली आहे की इन केस जर का क्वेश्चन सायलेंट असेल तर रिपिटेशन इज नॉट अलाउड अजून करायचंय. बट हा स्पेशल टाइप ऑफ क्वेश्चन आहे, हा तुम्हाला कॉमन सेन्सने सॉल्व करावा लागेल. बच्चे बोलो ना रे, यस नो? यस, तो यहाँ पे क्या है बच्चों, रिपीटेशन अलाउड है. तो क्या हो जाएगा, ये 5 अगर लेटर्स है तो यहाँ पे मैं 5 एज में कर सकता हूँ, यहाँ पे भी 5 एज और यहाँ पे 5 एज. मला सांगा लॉक ओपन करण्यासाठी मेरे को अगर मी फर्स्ट रिंगला ए टाकला तर मला सांगा सेकंड रिंगला मला ए टाकणं कंपल्सरी आहे का? येस. नंतर इथे यस, एंड आहे ना बीच में, मतलब फर्स्ट को भी लेटर डालना कंपल्सरी है, बी को भी सेकंड को भी ए डालना कंपल्सरी है, और सी को भी आई मीन 3 को भी डालना कंपल्सरी उधर मुझे लेटर, and that letters can be repeated. So मैं उसको 125 एज में लॉक ओपन कर सकता हूँ. नंबर ऑफ ट्रायल्स. सो यहाँ पे पहा इथं मॅक्सिमम पहा, क्वेश्चन आहे ना खूपच भारी आहे. हा क्वेश्चन जरा नीटच वाचावा एकदा, म्हणजे माझं तर म्हणणं आहे तुम्हाला एकदा नीट वाचा. ह्या क्वेश्चन मध्ये खूप ते झोल करू शकतात. पहा, अ लेटर लॉक हॅज अ 3 रिंग्स. एक रिंग आहे, एक लॉक आहे त्याला 3 रिंग्स आहेत आणि एका रिंग मध्ये 5-5 लेटर्स आहेत. डिटरमाइन द मॅक्सिमम नंबर ऑफ ट्रायल्स. आता लक्षात घ्या, म्हणतात 5-5-5-5 म्हणजे 125. सर 125 ट्रायलची काय गरज आहे? सपोज मी काय केलं, 4-5 ट्रायल केले आणि त्यामध्ये माझं ओपन झालं, तर माझ्यासाठी 5च वेळ लागले ना मला, है ना? क्वेश्चन काय म्हणतोय की नंबर ऑफ ट्रायल्स दॅट मे बी रिक्वायर्ड टू ओपन अ लॉक. एखाद्याला 4 लागू शकतात, एखाद्याला 10 लागू शकतात, एखाद्याला 15 ला. असा विचार तुम्ही करू शकता की नाही? आणि केलाय, काही लोकांनी विचारच असा केलेला आहे की अरे मी मी तर लकी, सपोज मी काय केलं ते ट्रायल केलं, मला कळलं सरांचं नाव अक्षय आहे, तर सरांनी ए एस ठेवला असेल, तर माझं पहिले झटक्यातच झालं. तर मला इथे पहा, इथे त्यांनी एक शब्द वापरलाय कोणता, तर मॅक्सिमम. मॅक्सिमम नंबर ऑफ ट्रायल्स, मॅक्सिमम जास्तीत जास्त किती करू शकतो? तर जास्तीत जास्त 125. 126वा माझ्याकडे ट्रायल नसणार आहे. 125 पैकीच एक ट्रायल असा असेल की ज्यातनं तो लॉक ओपन होईल. बच्चो समजते तुम्हाला? तुम्ही जे कॉमन हे लावताय ना तिथे बाकीचे थिंकिंग, प्लीज स्टॉप दॅट. मी तुम्हाला एवढं सांगतोय की आपल्याला कसा विचार केला पाहिजे. इथं मॅक्सिमम नंबर ऑफ ट्रायल्स यांनी विचारले. बच्चो आर यू गेटिंग दिस? ज्यांचं कन्फ्युजन होतंय, हॅव यू अंडरस्टूड वेअर यू आर गेटिंग कन्फ्युज? आय होप यू आर गेटिंग इट राइटली. सो मैक्सिमम नंबर ऑफ ट्रायल्स दैट मे बी रिक्वायर्ड टू ओपन अ लॉक कितना हो जाएगा बच्चों? 125. सो मॅक्सिमम 125 ट्रायल आपण करू शकतो की ओपन होण्यासाठी. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये ना थोडासा क्वेश्चन मॉडिफाय करू शकतात. आता 125 तर काढणं अवघड होतं. ते तुम्हाला इथं तुम्हाला विचारतील मॅक्सिमम नंबर ऑफ रॉन्ग ट्रायल्स दैट मे बी रिक्वायर्ड. आता अभी बच्चा क्या करता है, बच्चे अरे मैक्सिमम नंबर ऑफ ट्रायल्स, हाँ 5 इंटू 5 इंटू 5 तो इज इक्वल टू 125. अरे वा 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 वा, 125 ट्रायल्स मधून मी काय केलं, माझं लॉक ओपन झालं. अरे 125 ट्रायल नाही झालं, एकाच ट्रायलला ओपन होणार आहे. आणि जर का मी तो एक ट्रायल काय करेल, ह्यातनं लेस करेल, तर 124 ट्रायल माझे असे असतील की जे रॉंग ट्रायल्स असतील, रॉंग ट्रायल्स. समजतंय?
So maximum number of actually 124 trials that will not help me out to open the lock. So अशा प्रकारे तो म्हणजे हा क्वेश्चन इट इज देअर इन युअर सीए फाउंडेशन का. लाईक दिस क्वेश्चन, आय लाईक क्वेश्चन. सो ते क्वेश्चनला थोडं मॉडिफाय करतात. मॅक्सिमम नंबर ऑफ ट्रायल्स म्हणजे 125 ट्रायल्स आपण घेऊ शकतो, पण रॉन्ग ट्रायल्स किती असतील. तो बच्चे वो भूल जाते हैं रॉन्ग ट्रायल वगैरह. वो क्या करता है बस 125 निकालता, ऑप्शन दिखता उसको 124 125 टिक मारा लाईफ झिंगाला आणि परत सर कमी मार्क पडली. तू क्वेश्चनच नीट वाचला नाही ना. त्यांनी काय विचारलंय रॉंग ट्रायल्स. सो 124 शुड बी द आन्सर. व्हेरी गुड. टोटल ट्रायल्स 125, टोटल रॉंग ट्रायल्स 124. चलो सो राइट डाउन. Given that there are 3 rings each containing 5 letters. Each containing 5 letters. So next line. First ring can be occupied by any letter out of 5. Asala, first ring can be occupied by any letter in 5 ways. And second ring in 5 ways. सेम लिखने का है हर एक को, जो ऊपर लिखा है वो सेम लिखो. Third ring in again 5 ways. Therefore number of maximum trials. Therefore number of maximum trials is equal to 5 into 5 into 5 is equal to 125. Maximum number of false trial is 124, correct na? Where I am denying this? A letter box has a 3 rings and each ring has a 5 letter. Determine the maximum number of trials that may be required to open a lock. बच्चा ओपन करना है अपने को लॉक. अब पीछे का जान दे रहे, पीछे क्या ओपन करना है. यहाँ पे वो अगर वो बोल देते रॉन्ग ट्रायल्स तो 124 शुड बी द आंसर. तो मैं भी वो क्वेश्चन में देना भूल गए होंगे कि रॉन्ग लिखना भूल गए होंगे, या फिर उसने क्या किया पिछले साल में रॉन्ग होगा तो उसने आंसर वही लिखा फर्स्ट कॉम्बिनेशन डजंट रिक्वायर ट्रायल. फर्स्ट कॉम्बिनेशन डजंट, हाउ कम?
एक काम करो, इसके अंदर है ना एक ऐड कर दो, तो तुम्हारा भी जान दो मेरा भी, इधर लिखो देर एंड टोटल नंबर ऑफ रॉन्ग ट्रायल्स इज इक्वल टू 125 माइनस 1 इज इक्वल टू 124, ये भी लिख लो। ठीक है, तो तुम्हारा भी कंफ्यूजन नहीं और मेरा भी पर्पस यहाँ पे फुलफिल। चलो लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8। In a test has 5 true and false questions। बहुत, इसको भी आईएमपी करो, बहुत मस्त है, दोनों भी आईएमपी करो। एग्जाम यू ना यू these questions are challenging our thinking process and मैथ्स इसी का नाम है। अब कुछ लोग बोलते सर इस क्वेश्चन का मेरे जिंदगी में कहाँ पे यूज करूं, हाँ ले उसी फिर कर भी कॉम। मैथ्स इंप्रूव योर इंटेलेक्चुअल। We'll talk on this. Call me in the afternoon. We'll discuss this. No problem. चलो पका that in a test there are 5 true and false question. No student has got all the correct answer, म्हणजे एकाला पण correct answer आलेलं नाहीये, and no sequence of answer is repeated. What is the maximum number of students for this to be possible? ओके, तर लक्षात घ्या. सो ट्रू आणि फॉल्सचे मी तुम्हाला सांगतो आता क्वेश्चन कसे असतात. सो आपल्याकडे किती क्वेश्चन्स आहेत, 1 2 3 4 5. सो माझ्याकडे बघा इथे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. येस बच्चो, मला सांगा फर्स्ट ऑफ ऑल तो 5 क्वेश्चन्स दिले त्यांनी मला. क्वेश्चन मध्ये पहा कंपल्शन आहे कुठे, 5 no student has got all the correct answer and no sequence of answer is repeated. What is the maximum number of students this to happen? Okay, म्हणजे याचा अर्थ काय आहे की एव्हरी स्टुडंट हॅज आन्सर्ड ऑल दी 5 क्वेश्चन्स. इथे कुठे काय म्हणत नाही ती एखाद्याने 2 सॉल्व्ह केले, एखाद्याने 4 सॉल्व्ह केले. ओके, मग सांगा सपोज जर एखादा स्टुडंट आहे त्याला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करायचा आहे, तर त्याच्याकडे किती ऑप्शन्स आहेत, ही हॅज अ 2 ऑप्शन टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. आयदर दॅट माइट बी ट्रू और दॅट माइट बी false. Yes, त्यानंतर to solve this question he also again has a 2 and 2 options. Correct बच्चों, are you getting this? एव्हरी क्वेश्चन को सॉल्व करने के लिए उसके पास 2 ऑप्शन्स आहे. आणि आपण पाहिलं की इथे ते काहीच म्हणत नाहीयेत, सो दे आर सायलेंट. सो वी अज्युम दॅट की एव्हरी स्टुडंट हॅज सॉल्व्ड ऑल दी 5 क्वेश्चन्स. सो त्यांनी
हा क्वेश्चन सॉल्व केल्यावर हा क्वेश्चन सॉल्व करणे कंपल्सरी 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 अँड कंपल्सरी. अगर ये सब कंपल्सरी तर याच्यामध्ये काही बांधून मल्टिप्लिकेशन काही इथे बांधून अँड गेटिंग दिस. सो ये आ जाएगा बच्चों मेरा 4 4 चौक 16 16 दूनी 32. सो 32 मेरा क्या आ जाएगा बच्चों? टोटल आंसर्स आ जाएंगे, टोटल आंसर्स. ओके. सो त्यांचं काय म्हणणं इथं पहिली गोष्ट तर काय, नो स्टुडंट हॅज गॉट ऑल द करेक्ट आन्सर अँड नो सिक्वेन्स इज रिपीटेड. सो याच्यामध्ये 32चे 32 कसे बांधून डिफरंट आहेत ना, कारण की ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स 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 ट्रू 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 शेवटचा फॉल्स मधला फॉल्स कडेचा फॉल्स. समजते असे त्याच्याकडे 32 ऑप्शन त्याच्याकडे तयार आहेत. पण ह्या 32 ऑप्शन पैकी बांधून लक्षात घ्या, एक ऑप्शन असा असेल की जो कसा असेल, करेक्ट असेल. एक ऑप्शन असा असेल जो कसा असेल, करेक्ट असेल. कारण की त्यांचं काय म्हणणं इथे, नो स्टुडंट हॅज गॉट ऑल द करेक्ट आन्सर. कोणत्या स्टुडंटला एकही करेक्ट आन्सर मिळाला आहे का? अजिबात नाही. तर मी माझ्याकडे टोटल आन्सर आले 32 आणि 32 मधनं एक आन्सर असा असेल की जो करेक्ट असेल. सो माझ्याकडे असे 31 आन्सर असतील की जे रॉंग आहेत. ओके. आणि त्यांचं काय म्हणणं पाहिजे, व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट. सो सगळ्यांनी रॉंग आन्सर केलेत म्हणल्यावर मॅक्सिमम स्टुडंट माझ्याकडे 31च असतील का? कारण की त्यांचं क्लिअरली वरती म्हणणं आहे की नो स्टुडंट हॅज गॉट ऑल द करेक्ट आन्सर्स. कोणाचे करेक्ट आन्सर नाहीये, म्हणजेच 32 मधनं एक लेस केला आणि नो सिक्वेन्स ऑफ आन्सर इज रिपीटेड. आणि असं कोणीच नाहीये, तुमच्याकडे कोणीच नाही केलेलं, ए सांग रे बाबा गाल्यावर आठवून 4 नंबर सांग रे 5 नंबर, असं कोणी नाही केलं. सो प्रत्येकाचा पॅटर्न जो आहे तो वेगळा पण आहे. ट्रू अँड फॉल्स टी 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 एफ एफ असं कोण सांगत नाही ना. आपण कसं कसं 2-3 तासात मॅनेज करतोच की समोरच्याला ट्रू अँड फॉल्स विचारूच. तर तसं इथं काही झालेलं आहे का? तसं इथं काही झालेलं नाही. सो हिअर देर आर 31 रॉंग आन्सर विच आर डिफरंट इन सिक्वेन्स. म्हणजे याचा अर्थ काय, देर आर मॅक्सिमम 31 स्टुडंट्स. हॅव यू अंडरस्टूड बच्चो? वाय यू लेस वन. ओके. कारण की चलो वापस बोलता हूं. पहले तो क्वेश्चन पढ़ो ठीक से. In a test that has given 5 true and false question, so there are 5 true and false question. Correct. नेक्स्ट पा त्यांचं काय म्हणणं आहे, नो स्टूडेंट हैज गॉट ऑल द करेक्ट आंसर. उनमें से एक भी बच्चा ऐसा नहीं है जिसमें एक भी आंसर को, एक का भी आंसर करेक्ट नहीं. मतलब क्या, हर बच्चे का आंसर गलत है. हर बच्चे का आंसर मतलब क्या, ऐसा कोई भी बच्चा नहीं है जिसके पांचों के पांचों आंसर करेक्ट है. काहींचे 4 करेक्ट आहेत, काहींचे 2 करेक्ट आहेत, काहींचा 1 करेक्ट आहे, काहींचे काहीच करेक्ट नाही, काहींचे 5च्या 5 रॉंग आहेत, काहींचे म्हणजे सगळ्यांचेच काही काही केस मध्ये. समझते. और दूसरी गोष्ट क्या म्हणतात की सिक्वेंस जो है, मतलब अगर एक बच्चे ने टी 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 लिखा है तो दूसरे बच्चे ने टी 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 नहीं लिखा है, मतलब ये सिक्वेंस लिखने वाला एक ही बच्चा है. ओके. मतलब समजते ना, इथं कुणी कोणाचं कॉपी नाही केलेलं. nobody has copied from anybody else's answer. ओके डन. सो आता सांगा, जर मला पहिला क्वेश्चन आहे तो ट्रू अँड फॉल्सचा आहे. सो मला पहिला आन्सर जर सॉल्व्ह करायचा असेल तर माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत, आयदर ट्रू और फॉल्स. सेकंड क्वेश्चन को भी आइदर ट्रू और फॉल्स, आइदर ट्रू और फॉल्स, आइदर ट्रू और फॉल्स, आइदर ट्रू और फॉल्स. मैं सांगा मेरे को 5 के 5 क्वेश्चन सॉल्व करने के, मतलब यहाँ पे आ जाएगा एंड आया तो क्या करेंगे अपन, मल्टीप्लीकेशन. ओके. तो यहाँ पे आ जाएगा 32. अब ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, इसके केस में क्या होगा कि ये 32 ट्रायल्स मेरे आ गए कि 32 वेज में मैं इसको आंसर कर सकता हूँ. लेकिन आउट ऑफ दिस 32 वेज देर माइट बी अ वन क्वेश्चन, there might be a one sequence which will be correct. तो मुझे इसमें से लेस करना पड़ेगा, क्योंकि वो यहाँ पे क्या बोल रहे हो, नो स्टूडेंट हैज गॉट ऑल द करेक्ट आंसर. किसी बच्चे के पाचे को पाचे भी करेक्ट नहीं है. नो बडी हैज आंसर्ड ऑल द 5 क्वेश्चंस करेक्टली. काहींचे 4 आलेत, काहींचे 3 आलेत, काहींचे 2 आलेत. सो दॅट्स वाय आय हॅव डिडक्टेड -1.
That's why I have deducted 1. So that must be 31 wrong answers, क्योंकि 32 में से एक तो क्या होगा, करेक्ट होगा ना. तो 31 रॉन्ग आंसर्स. तो 31 अगर रॉन्ग आंसर से, तो बच्चे भी तो 31 हो गए, क्योंकि यहाँ पे वो क्या बोल रहे, देखो यहाँ पे नो सिक्वेन्स ऑफ आंसर इज रिपीटेड. कोणताच आन्सर रिपीट झालेला नाही. प्रत्येक हर बच्चे का अपना सिक्वेन्स युनिक है. अंडरस्टूड. सो राइट डाउन. इन ट्रू एंड फॉल्स क्वेश्चंस, in true and false questions, each question can be answered each question can be answered each question can be answered in two ways. In two ways. Therefore, total number of different sequence of answers. Therefore, total number of different sequence of answers is equal to 2 into 2 into 2 into 2, म्हणजे 2 into 5 times. Which is equal to 32. Next line. Given that no student has got all the correct answer, no student has got all the correct answers, next line, therefore total number of wrong sequences, therefore total number of wrong sequences of answer will be 32 minus 1. 32 minus 1 is equal to 31. Next line. Next line. As no sequence of answer is repeated, as no sequence of answer is repeated, therefore number of students, maximum number of students will be 31. Therefore maximum number of students will be 31. Question number 9 लिखो. How many numbers between 100 and 1000 have 4 in its unit place? Having 4 in its units place.
त्यांनी काय विचारलंय की 100 ते 1000 याच्यामध्ये, आता मला सांगा 100 ते 1000 मध्ये जे नंबर्स असतात, मला सांगा 100च्या पुढचा नंबर कोणता आहे? 101. आणि 900 आणि 1000च्या आधीचा नंबर कोणता आहे? 999. म्हणजे सर्व नंबर 3 डिजिट, जे काही 100 ते 1000च्या मध्ये असतील सर्व काही 3 डिजिट नंबर असतील की नाही? बोलो बच्चो, जे काही नंबर असतील ते कसे असतील? 3 डिजिट असतील की नाही? आणि त्यांचं काय म्हणणं आहे, जर का तो 3 डिजिट नंबर आहे तर त्याच्या युनिट प्लेसला आम्हाला कंपल्सरी 4 पाहिजे. ओके, सो युनिट प्लेस भरण्यासाठी बाळांनो माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत? फक्त एकच ऑप्शन्स आहे. युनिट प्लेस साठी माझ्याकडे फक्त एक ऑप्शन आहे. मला सांगा टेन्स प्लेस साठी माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत बाळांनो? मी 0 ते 9 पैकी कोणताही नंबर भरू शकतो. सो आय हॅव अ 10 ऑप्शन्स. करेक्ट. आणि जर मला युनिट सॉरी 100 प्लेस भरायचा असेल, मला सांगा इथे रिपिटेशन अलाउड आहे ना? सपोज 444 हा पण तर नंबर आहे ना, हा 100 ते 1000च्या मध्ये. सो रिपिटेशन इज अलाउड. का बरं? कारण की नंबर आपण फाइंड करतोय ना. पण मी इथे 0 भरू शकत नाही, कारण की तो मग काय होऊन जाईल? 2 डिजिट नंबर बनून जाईल. सो 100 ते 1000च्या मध्ये येणार नाही. सो इथे 0 सोडून मी त्याला 9 वेज मध्ये काय करू शकतो? भरू शकतो. मग सांगा हे सर्व काही बनणं कंपल्सरी, म्हणजे मला 90 नंबर्स मला माझे असे असतील की ज्याच्या युनिट प्लेसला काय आहे? 4 आहे. अंडरस्टूड बच्चो? येस. सो ट्राय टू डू इट ॲज अ होमवर्क. आय विल टेक इट टुमॉरो, डोंट वरी. बट ज्यांना समजलंय, ट्राय टू डू इट ॲज अ होमवर्क. ओके. आणि सेम 10 नंबर पण आहे, बट हा क्वेश्चन ट्रिकी आहे. हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 to 1000 हॅव डिजिट 7 एक्झॅक्टली वन्स? आता 7 एक्झॅक्टली वन्स म्हणजे याचा तुम्हाला सांगतो, तो एक तर युनिट प्लेसला पण असू शकतो 7, किंवा तो टेन्स प्लेसला येऊ शकतो, किंवा तो इथे येऊ शकतो. येस. सो मला 3 पॉसिबिलिटीज घ्याव्या लागतील, आणि 3 पॉसिबिलिटीज मला काय करावं लागेल? सॉल्व्ह करावं लागणार आहे. येस. ओके, इथून पुढचे जे क्वेश्चन्स आहेत दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. प्लीज डोंट मिस दोज. आतापर्यंत जे झालं तो असं लिंबू टिंबू होते, इथून पुढे थोडीशी आता लेवल वाढणार आहे, विच विल इम्प्रूव्ह युअर थिंकिंग प्रोसेस. ओके, चलो सी यू देन. सो ट्राय टू डू क्वेश्चन नंबर 9 ॲट होम. झालं तर चांगलाच आहे. येस, चलो सी यू देन. हॅव अ नाईस डे.